नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. वेलकम टू माय चॅनल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आज एक खास व्यक्तींना भेटणार आहोत. हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल. हे एस पाहून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे आलेलो आहोत. हो, आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र भगवानगड येथे. हे एसी वरती खूपच छान असं श्री क्षेत्र भगवानगड नाव लिहिलेलं आहे. हे एसी मधनं प्रवेश केल्यानंतर आपण आता सर्वात पहिले जाणार आहोत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. भगवान बाबांची समाधी ही तळघरातील गाभाऱ्यात आहे. तर आता आपण बाबांच्या समाधीच्या दर्शनाकडे चाललेलो आहोत. वरती तुम्ही पाहू शकता खूपच छान असं श्री संत भगवान बाबा समाधी असं लिहिलेलं आहे. आणि हो, इथे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. आतमध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. एक खाली जाताना आपल्याला छोट्या पायऱ्या लागतात. तुम्ही पाहू शकता नेहमीप्रमाणे आजही भगवान गडावरती खूप गर्दी आहे. मी भगवान बाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि पुढे दुसरे महंत मठाधिपती वैकुंठवासी भीमसिंग महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो आहे. तुम्ही पाहू शकता बाबांच्या काळातील दगडी बांधकाम ते आजही जशाचे तसे ठाम उभे आहे. हे पाहून भगवान बाबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. मनोभावे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून वरती येऊन त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर असे वाटले की आपण पंढरपुरातच उभे असल्याचा भास झाला. तदनंतर आम्ही गेलो मग भगवान बाबांच्या गादीचे दर्शन घेण्यासाठी. भगवान बाबाच्या गादीचे दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही भगवानगडावरती भगवान बाबांनी ज्या गोष्टी वापरल्या आहेत त्या वस्तूंचा एक वस्तू संग्रह बनवलेला आहे. मग ते वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. मनोभावे दर्शन घेतलं आणि आता आम्ही वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आलो आहोत. वस्तू संग्रहालयामध्ये भगवान बाबांनी जसे की तांब्याचे भांडे असतील, बंदूक असेल, बैलांच्या गळ्यातील घारमाळा असतील, या पूर्ण वस्तूंचा एक मोठा असा संग्रह करून ठेवलेला आहे. त्यामध्ये समय आहे, त्याच्यानंतर तलवार आहे, त्याच्यानंतर भगवान बाबा जो गाडा वापरायचे बैलगाड्यांचा गाडा, तोही गाडा तिथे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे 25 कोटीचे दगडाचे भारतातील पहिले मंदिर होत आहे, त्याचा हा आराखडा आहे. त्यानंतर आम्ही चतुर्थ उत्तराधिकारी श्रीकृष्ण महाराज यांना भेटलो. त्या सगळ्यात शेवटी मग काय एवढे फिरल्यानंतर काय तर मग फोटो पहा. ऑटोमॅटिकच आमचे पाय मग प्रसादालयाकडे वळाले. मग प्रसादालयाकडे गेल्यावरती पोटभर जेवण केले. असे जेवण पृथ्वीवरती कुठेच भेटणार नाही. जवळपासच्या गावाकडून येथे मधुकुरी येते. मधुकुरी म्हणजे काय की आसपासच्या गावातील सर्व लोक त्यांना भाकरी गोळा करून त्या भगवानगडावरती पाठवतात आणि तेथे भाजी बनवून बाकीचा स्वयंपाक करून तेथे जेवण केले जाते. येथे तुम्ही कधी येऊन 24 तास जेवण करून जाऊ शकता. त्यानंतर काय स्वामीजींनी नवीन गाडी घेतली आहे. स्वामीजींनी मग आम्हाला राऊंड मारला आणि भगवानगडावरती जे पाणी पुरवलं जातं ती विहीर दाखवली. असाच आशीर्वाद स्वामीजींनी कंटिन्यू आमच्या मागे ठेवा अशी भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. तिथली विहीर दाखवली, तिथला परिसर दाखवला. विहिरीमध्ये खूपच पाणी होतं. बाबांसोबत चर्चा केल्यानंतर मग काय तर मग परतीच्या मार्गाकडे आम्ही निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय,